यानंतर थेट जाणार आहोत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेत। आता आम्ही काही कोणाला गुळ खोबरं देऊन गेलो नव्हतो आमंत्रण द्यायला, पण याच्यामध्ये उड्या आल्याच आणि मग उड्या आल्यानंतर प्रश्न आले आणि मग ते प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नांचं उत्तर देणं हे तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी आज मी पुण्यात तुमच्या समोर आले। काल बरेच प्रश्न आमच्या भूमिकेवरती त्या ठिकाणी उपस्थित केले गेले, त्यातले काही प्रश्न आहेत माझ्याकडे की महिलांचा आदर आणि सन्मान जपण्यासाठी महिला आयोग स्थापन झालाय याचा उल्लेख केला, त्याचा पण आनंद वाटला। पण समाधान तेव्हा वाटेल जेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल आणि त्याही वेळेला आम्ही त्यावेळेला त्याचं मी नक्कीच स्वागत करेन। आता संदर्भ दोन वेगळ्या वेगळ्या प्रकरणांचे असं पण सांगण्यात आलं। प्रश्न हा आहे की संदर्भ दोन वेगळ्या वेगळ्या प्रकरणांचा कसा काय, कारण दोन्ही प्रकरणांमध्ये आहेत महिलाच। बरं, आक्षेपही आहे हा अंग प्रदर्शनावर, देह प्रदर्शनावर। मग एकीला जाब विचारायचा आणि दुसरीला कोण चालायचं, हे कसं काय? त्यामुळे एका प्रकरणामध्ये दोन वेगळे वेगळे संदर्भ असू शकत नाही। तिसरं सांगितलं, बरेच प्रश्न उपस्थित केले, त्यातले काहींची उत्तरं देते। मला इथं एक नक्की सांगायचंय की आक्षेप हा या संस्थेला नाहीच। माझा आक्षेप आहे की ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये जी अंमलबजावणी, जी कार्यपद्धती केली गेली ती त्या संस्थेच्या अध्यक्षाच्या कार्यपद्धतीवर माझा आक्षेप आहे आणि त्याच्यामुळे या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची परिभाषा नेमकी कुठली हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालाय। त्या आता सध्या तिकडे काम करतायत, आम्ही तिथे काम करून आलेलो आहोत। त्यामुळे तिथं काय काम करतात, कुठल्या कार्यपद्धतीत काम करतात याची माहिती मला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने आयोगावर आक्षेप, आयोगावर आक्षेप, अरे तुम्ही म्हणजे आयोग नाही, एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो। आयोग म्हणजे अध्यक्ष आणि त्याच्या सोबतच्या ज्या सदस्य असतात त्या सदस्य आणि त्याच्या बरोबरच महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणजे महाराष्ट्राचे डीजी हे सुद्धा या आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात। आणि मग एकटी मी म्हणजे आयोग हे जर काही डोक्यात असेल तर ते काढायला पाहिजे। थोडी माहिती घ्या। काल कुठेतरी मी बघितलं की आणखीन कोणतरी बोलत होतं, त्या महिलेला तर आम्ही पहिल्यांदाच पाहिलं, मीच काय महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलं असेल आणि त्यावेळेला कळलंही, तुम्हालाही कळलं असेल की इथे अजून सदस्य पण आहेत। आता राहिली गोष्ट मला नोटीस पाठवण्याची, तशा 56 नोटीस रोज येत असतात, त्याच्यात एकीची भर पडली। आता प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो की जी काय मला नोटीस पाठवली आहे ती या सगळ्या सदस्यांच्या बहुमताने मंजूर करून पाठवली आहे का? जे पदसिद्ध सदस्य आहेत आयोगाचे, सन्माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र म्हणजे डीजी महाराष्ट्र यांची संमती घेतली आहे का? पुन्हा सांगते, तुम्ही म्हणजे आयोग नव्हे, थोडी माहिती घ्या। सदस्य प्लस डीजी महाराष्ट्र हे मिळून
त्या ठिकाणी आयोग होतो, तर असे बरेच प्रश्न त्या ठिकाणी उभे आहेत. पुढचा प्रश्न, मुंबई पोलीस आयुक्तांनी ही दखल घेतली नाही हेही सांगितलं घेतलं. कशाच्या आधारावर? कशाच्या आधारावर? जे वक्तव्य केलं गेलं की मुंबई पोलीस आयुक्तांनी पण दखल घेतली नाही, हे आयोगाच्या अध्यक्ष सांगतायत. कशाच्या आधारावर? खुलासा मागवला का? म्हणजे तसा अधिकार आहे आयोगाला खुलासा मागवायचा. जर मागवला असेल तर स्पष्ट करा. फोनवर झालं का बोलणं? ट्रिंग ट्रिंग ते सांगा. एवढ्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदी बसल्यावर ही असली बाष्कळ विधानं तुमची तर घालवतातच, ज्या पक्षातून आलाय त्याचीही घालवता. आणि सगळ्यात महत्वाचं, ते दोन्ही आम्हाला महत्वाचे नाहीयेत. आम्हाला महत्वाचा आहे तो आयोग. त्यामुळे त्याची थोडी शिल्लक ठेवा. मागवलाय का खुलासा तुम्ही अध्यक्षताई मुंबई पोलिसांकडनं? आणि मागवला असेल आणि मुंबई पोलिसांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की आम्ही दखल घेतली नाही, तर तसं सांगा. त्यामुळे बाष्कळ विधानं ही बंद केली गेली पाहिजे. अनेक राजकीय नेत्यांवर असलेल्या तक्रारीचा उल्लेख केला. बरं वाटलं ज्या प्रकरणात मी आवाज उठवला होता त्याचाही उल्लेख झाला. म्हणजे आयोग माझी माहिती ठेवतोय. किती बरं वाटलं मला. आता या प्रकरणामध्ये सुद्धा मी लढा दिला. मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेले. तोही लढा माझा चालू आहे, तो आजही सुरू आहे. पण या सगळ्यामध्ये महिला आयोगाने काय केलं? त्यावेळेला तुम्ही काय केलं तेही महाराष्ट्राला सांगा. सिओमोटो मध्ये बऱ्याच गोष्टी तक्रारी घेता येतात. मग हे तर गाजलेलंच होतं. माझी लढाई आणि आता सुरू असलेली न्यायालयीन लढाई हे माझं चालूच आहे. आपण काय केलं ते सांगायला हवं. आणि काल हेही सांगितलं गेलं म्हणे कुणाकुणाच्या तक्रारी आलेल्या आहेत. सांगता काय? सांगता काय? ते आल्यात तक्रारी तर घ्या दखल. तुमचं कामच आहे ते. त्याच्यामध्ये नवीन काय? तक्रारींची दखल घेणं, हिअरिंग्स घेणं याच्यासाठीच आहे आयोग. आणि बाकीच्याही गोष्टी आहेतच. पण मग याची तक्रार आली आहे आणि त्याची तक्रार आली आहे तर दखल घ्या, कार्यवाही करा. ते तुमचं काम आहे. आणि काहीही असलं ना, काहीही असलं तरी पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते की या पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा नंगा नाच आम्ही चालू देणार नाही. याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत आणि उद्याही असणार. आणखीन सांगितलं, महिला आता काय फक्त चूल आणि मूलपुरती मर्यादित राहिली नाहीये. फक्त भाकरीच्या तुकड्यापुरती तिचं अस्तित्व नाहीये. पण आपल्या समाजात तुकड्यांमध्ये कोणी जर सार्वजनिक स्वैराचार करत असेल आणि तसं वर्तन करत असेल तर तोही जबाबदार महिलेचा किंवा जबाबदारीने वागणाऱ्या महिलेचा अपमान नाही का? त्यांचीच वाक्य सांगते. कपड्याच्या तुकड्यावर चित्रावाग बोलतीये. बरं झालं मान्य केलं की कपडे नाहीये, तुकडे आहेत आणि त्याच्यावर चित्रावाग बोलतीये. आणि मग ते काय अश्लील आणि काय कपडे घालायचे कुठले नाही घालायचे ज्याने त्याने ठरवावं. अरे पण आधी कपडे तर घाला. आधी कपडे घाला, मग ठरवा काय घालायचं काय नाही घालायचं. आणि तुकड्यावर चित्रावाग बोलतीये कपड्याच्या. बरोबर बोललात तुम्ही. तुम्ही मान्य केलं कपडे नाहीच आहेत, तुकडे आहेत कपड्याचे म्हणून. तोच तर आक्षेप आहे आमचा. बरं तुम्ही सार्वजनिक तुम्ही तुमच्या खाजगी जीवनामध्ये काय करावं आणि काय नाही करावं हे तुमचं तुम्ही ठरवावं. पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाता, तुम्ही भर रस्त्यामध्ये जाता
आणि त्यावेळेला हा नंगट नाच ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मला वाईट वाटतंय. अहो, या ज्या पक्षाच्या आहेत त्या पक्षाच्या आत्ताच्या प्रदेश अध्यक्ष आणि आधीच्या आमदार त्या ताईंनी आक्षेप घेतला होता अप्पर हाऊस मध्ये. मला आजही आठवतंय. कशावर घेतला होता? की मेनेक्वीन जे पुतळे लागतात की नाही बाहेर, त्या पुतळ्यांना अंडर गार्मेंट चढवले जातात महिलांचे, ते आक्षेपार्ह आहेत. आणि हे अंगप्रदर्शन रोखा महिलांचं असा आवाज यांच्या आत्ताच्या प्रदेश अध्यक्षांनी उठवला होता. आता बघा, अंडर गार्मेंटचे ज्या पद्धतीने पुतळे उभे केले गेले त्याला आक्षेप नोंदवला तो बरोबरच आहे, नाहीच पाहिजे. पण मग यांची विचारधारा एकदम वेगळी कशी काय? पुन्हा सांगते, विरोध ती बाई तिला नाही, तिच्या नंगा नाचलाय जो सार्वजनिक ठिकाणी चाललेला आहे. आणि आपल्या प्रत्येकाला लेकी बाळी आहेत. कुठला आदर्श ठेवणार आहोत आपण? कुठला आदर्श आपण आपल्या मुलींना दाखवणार आहोत? हा माझा त्या ठिकाणी, ही माझी त्या ठिकाणची भूमिका आहे. आणि म्हणून या सार्वजनिक स्वैराचाराला खत पाणी घालू नका, हे मला पुन्हा सांगायचंय. यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडली भूमिका ती आमच्या अजितदादांची. एकदम रोखठोक भूमिका, जे असेल ते तोंडावर बोलणार. काल मी त्यांची एक त्या ठिकाणी भूमिका ऐकली. काय म्हणले दादा? दादा म्हणले आम्ही महिलांना पद देतो, म्हणजे त्यांच्या पक्षातल्या. हो, बरोबर ना? आता त्याचं सोनं करायचं का माती करायचं त्यांनी ठरवायचं. त्यांच्या लक्षात आलंय माती चालली आहे. त्यामुळे दादांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली त्याचा अर्थ फार चांगला आहे, तो त्यांना पटलाय. असल्या स्वैराचाराला पाठीशी घालायचं काय काम आहे? आणि समाज स्वास्थ्य आधी महत्वाचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही राजकारण करा. बरं, याच्यामध्ये का आम्ही तुम्हाला, मी पुन्हा सांगते, आम्ही आमची भूमिका मांडली होती, आम्ही पोलिसांकडे गेलो होतो, तुम्हाला कोणी गुळ खोबरं देऊन बोलवलं नव्हतं. आणि मग आमच्यावर आरोप करतात आणि मग प्रत्यारोप करतात. अहो, प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देता आली पाहिजे. मी माझी भूमिका मांडली, त्यांनी त्याच्यावरती काल एवढे प्रश्न उपस्थित केले, त्याची उत्तरं तर द्यायला पाहिजे. आणि आमचं इंटेन्शन अगदी क्लिअर आहे, अतिशय क्लिअर इंटेन्शन आहे आमचं, की हा नंगा नाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही. याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार. पण एक एवढी अतिशय जबाबदार ऑथॉरिटी आहे ज्याचा आम्ही कायम रिस्पेक्ट करतो. अगदी बरोबर आहे, तुमच्या आधी खूप जणी त्या ठिकाणी काम करून गेल्या आणि प्रत्येकीने आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवलाय. चांगला. कुणीही अशा पद्धतीच्या विकृतीला खतपाणी नाही घातलं, खतपाणी नाही घातलं. आणि आकस आकस आकस, कसला आकस आणि कुणाचा आकस? आणि काय आहे तुमच्यात तर तुमचा कोण आकस करेल? काय संबंध आहे? म्हणजे नक्की ती प्रेस जी होती ती कोणी घेतली होती? ती संस्थेच्या जबाबदार संस्थेच्या अध्यक्षाने घेतलेली प्रेस होती का कुणाची प्रेस होती? अहो, हा सार्वजनिक विषय आहे आणि सार्वजनिक विषयामध्ये जर त्या ठिकाणी समाज स्वास्थ्य खराब होत असेल तर आवाज उठवणं हे काम आहे. मला दिसलं मी बोलले, तुम्हाला दिसलं तर तुम्ही बोलायला हवं होतं. मी पुन्हा सांगते, हा विषय माझ्याकडे कसा आला?
ही बाई कोण, हिचं नाव काय, काही संबंध नाहीये इंडस्ट्रीचा आमच्याशी, माझा तर नाहीये. पण एक महिला सतत मला मेसेज करत होती आणि एक दिवस तुम्ही रिप्लाय देणार आहात किंवा नाही असा तिने मला मेसेज केला. रात्री 1:30-1:45ची गोष्ट असेल. आणि मग मी तिला फोन केल्यावर तिने मला सांगितलं, मी तुम्हाला व्हॉट्सअपला काहीतरी पाठवलंय, ते तुम्ही बघा असं माझं म्हणणं आहे आणि तुम्ही त्याच्यावर बोलावं असं माझं म्हणणं आहे. आणि जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला मी हैराण झाले, ही कोण आहे. मी पुन्हा त्या ताईंशी बोलली. तिने सांगितलं, चित्राताई, माझी 1.5 वर्षापूर्वी माझ्या 9 वर्षाच्या मुलीवरती अतिशय वाईट प्रकार झालाय, तिच्यावर अत्याचार झालाय. अजूनही आम्ही त्या ट्रॉमातनं बाहेर पडलेलो नाही आहोत. आणि अशा वेळेला मुंबईमध्ये हे अशी विकृती, हा नंगा नाच उघड्या डोळ्यांनी चाललाय, तुम्हाला दिसत नाही आणि तुम्ही याच्यावर बोलणार नाही. त्या दिवशी मला कळलं की ही बाई कोण आहे. त्याच महिलेने मला इंस्टाग्रामच्या लिंक्स पाठवल्या आणि त्या बघितल्यावर मी तर हैराण झाले. मग मी आणखीन सर्च केली. त्यावेळेला मी हे बघितलं की तुमच्या सगळ्यांच्या बातम्यांमध्ये या उघड्या नागड्या बाईला ब्लर करून दाखवत होते, ब्लर करून दाखवत होते. मग का बाईने ब्लर करून दाखवत होत्या? कारण ते उघड्या डोळ्यांनी पाहण्यासारखं नाही म्हणून ब्लर करून दाखवत होते. आणि मग इतकं वाईट जर आपल्या समाजामध्ये काही घडत असेल तर त्याच्यासाठी आवाज उठवणं हे चुकीचं आहे का? आमची अपेक्षा काय होती की जर तुम्ही ते बघितलं तर चित्रा वाघला नोटीस पाठवायच्या ऐवजी तिला नोटीस पाठवली असती. म्हणजे मला पाठवली त्याचं काय मला दुःख नाहीये, पाठवा, काही दुःख नाही मला. मी काय म्हंटल मगाशी, 56 नोटीस रोज येतात, त्याच्यात ही एक आणखीन आली, मला दुःख त्याचं नाहीये. पण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? तुमच्या प्रोफेशन प्रमाणे तुमचा काय पेहराव असेल ती गोष्ट वेगळी. तुम्ही तुमचे फोटो काढता, तुम्ही इंस्टाग्रामवर टाकता किंवा तुम्ही आणखीन कुठे टाकता, ते तुमचं प्रायव्हेट आहे हो. पण तुम्ही रस्त्यावर आता त्या पद्धतीने कपडे घालून नाचाल आणि जर तुम्ही असं म्हणाल की व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आम्ही सगळ्यांनी डोळे बंद करून बसावं, तर ते मात्र ताई शक्य नाही बरं का, अजिबात शक्य होणार नाही. तुम्हाला काय होईल ते तुम्ही करा. परत सांगते, तुम्हाला कोणी गुळ खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं. आता तुम्ही आलाच आहात, 4 प्रश्न उपस्थित केलेलेच आहात, तर 40 उत्तरं तर ऐकावी लागतील. आणि अजून तर आम्ही तुमच्या कार्यपद्धतीवर बोललेलोच नाही आहोत. हा एकच मुद्दा काढलाय. शक्यतो होतंय ना काम, करतायत ना, करू द्या. पण आता मात्र हा नंगा नाच बघण्यासाठी किंवा याची दखल घेणं म्हणजे आयोगाचा वेळ वाया घालवण्यासारखं आहे.